सध्या नागपूरकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे, कारण की मागच्या काही दिवसापासून नागपूरचा पारा हा 40 अंश सेल्सिअसच्या वर आहे। दुपारच्या वेळेला कडक ऊन राहतं। काल देखील नागपूरमध्ये 41.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। त्यामुळे काही प्रमुख शहरांमध्ये नागपूर महानगरपालिकेने अशा प्रकारच्या ग्रीन नेट लावलेले आहे। नागरिकांचा उन्हापासून बचाव व्हावा, दुपारच्या वेळेला जे सिग्नल बंद करू शकत नाही, जे चालू ठेवावे लागतात आणि मग नागरिकांना थांबावं लागतं, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी अशा प्रकारे ग्रीन नेट लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही नागरिक आपण त्यांना विचारूया की किती दिलासा मिळतो त्यांना। काका, अशा प्रकारे ग्रीन नेट लावले किती फायदा वाटतो तुम्हाला? चांगला आहे ना, लावलं पाहिजे। तसंच दर सिग्नलवर पाहिजे, प्रत्येक सिग्नलला पाहिजे। दुपारला सिग्नलवर थांबलं खूप त्रास होतो। हो, आपण आणखी काही नागरिक आपण त्यांना विचारू। बघा, म्हणजे आता सिग्नल चालू झाला, आपल्याला पाहायला मिळत आहे की नागरिक सावलीमध्ये थांबतात आणि या ग्रीन नेटचा वापर करतात। चारही बाजूला म्हणजे हा जीपीओ चौक आहे, जीपीओ चौकातल्या तुम्ही चारही बाजूला जर बघा ना, तर इथे ग्रीन नेट लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे दुपारच्या वेळेला नागरिकांना जो त्रास होतो ते एक प्रमुख कारण आहे। सध्या नागपूर वेस्ट शाळेने जी माहिती दिली की पुढच्या काही दिवसामध्ये पारा हा 44 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये राहू शकतो। कडक उष्णतेची लाट देखील या काळामध्ये तशा प्रकारची शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे नागरिकांना त्रास होतो। यापासून बचाव व्हावा यासाठीचं हे नागपूर महानगरपालिकेने केलेला स्तुत्य उपक्रम आहे। सध्या 5 प्रमुख शहरामध्ये अशा प्रकारे ग्रीन नेट लावण्यात आलेले आहे आणि बहुतांश जिथे जो सिग्नल बंद करणं शक्य आहे असे सिग्नल दुपारच्या वेळेला बंद केले जातात। त्यामुळे नागरिकांना चा बचाव व्हावा उन्हापासून यासाठीचा हा उपक्रम आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।